कर्तृत्व तुम्हाला चिकटवता येत नाही आणि चिकटवलेलं कर्तृत्व फार काळ टिकत नाही. कर्तृत्व हे नेहमी कार्यातूनच फुलावं लागतं. वारंवार फोन करून आमची भेट घेऊन आम्हाला व्यायाम कसा गरजेचा आहे ते अगदी मनमोकळेपणाने सांगतात. जरा 2 महिन्यापासून मी योगाला नाहीये, माझा हात जरा थोडासा दुखावलेला होता, तर व्यक्तिगत त्यांनी हाताचे कुठले व्यायाम केल्यानंतर माझा हात बरा होईल हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं. अशा या आमच्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद भुजाडी साहेब. यानंतर आमच्या योग साधना ग्रुपमधील अतिशय मनमिळावू आणि कायम त्यांच्या चेहऱ्यावर हसू असणारे सागर भाऊ साळवे यांनी आपलं मनोगत आज आमचे सर्वांचे लाडके आमचे योग गुरु प्रीतमजी बोरा सर यांचा कृतज्ञता सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आला. त्याची पार्श्वभूमी अशी होती की सर्वांचीच मनापासून इच्छा होती. मागच्या वर्षी पण माऊलींनी निकम सरांनी आम्ही सर्वांनी मिळून एक छोटासा कार्यक्रम तिथे घेतला होता. आपल्या योगाच्या कोर्समध्ये तिथे घेतला होता. पण आम्हाला मनापासून इच्छा होती का खूप चांगला कार्यक्रम झाला पाहिजे आणि सर्वांना बोरा सरांचं जे योगदान आहे त्याबद्दलची माहिती सर्वांना मिळाली पाहिजे. आता बोरा सरांचं योगदान म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये गुरु असतो. आपण जन्माला येतो तेव्हापासूनच गुरु असतो. पहिला गुरु आपली आई असते, नंतर प्राथमिक शिक्षक असतात, आपले मित्र असतात, माध्यमिक शिक्षक असतात. शिक्षक म्हणजे हा आपला आध्यात्मिक गुरु असतो, सगळ्या गोष्टीचा गुरु असतो. पण हे सगळं झाल्यानंतर आरोग्याचा गुरु मिळणं हे खूप अवघड गोष्ट असते. आरोग्याचा गुरु मिळणं अवघड गोष्ट यासाठी असते की जेव्हा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो तेव्हाच आपल्याला आरोग्याची आठवण येते. जेव्हा आपल्याला बीपी होतो, आपल्याला शुगर होते किंवा काहीतरी अडचण निर्माण होते आपल्या लाईफमध्ये, तेव्हाच आपल्याला गुरुची आठवण येते. पण आपल्या आता हे उदाहरणं भरपूर आहेत. आता सागर भाऊ सारखं उदाहरण, सागर भाऊंना जेव्हा काहीतरी आरोग्याचा प्रॉब्लेम आला तेव्हा ते नाही मला उठावं लागेल, सागर भाऊ मला यावंच लागेल. आमचे सुधीर भाऊ आहेत, दिलीप भाऊ आहेत, आपल्या निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गिरीश शेठ सुराणा आहेत. ते तर त्यांना मांडी घालता सरळ पाय ठेवून ते साईडला ताट ठेवून जेवत होते. बऱ्याच जणांना लाईफमध्ये भरपूर चेंजेस आले, ते फक्त गुरुमुळे आले. आरोग्याचे गुरु आम्हाला जे लाभले आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणजे आम्ही लकी समजतो. राहुरीच्या परिसरामध्ये राहण्याच्या याच्यामध्ये लकी समजतो मी की मी खरंच राहुरीचा नागरिक आहे आणि राहुरीमध्ये इतके चांगले चांगले गुरु, चांगले चांगले लोक आहेत तर ते सर्वांना सर्वसमावेशक आहेत, सर्वांना सामावून घेणारे आहेत. मला जर बोलायचं म्हटलं तर अशी अतिशय आम्ही तिघं जण अतिशय अनियमित आहोत योगाच्या बाबतीमध्ये. म्हणजे आमच्या अंगात आलं का आम्ही 1.5 महिना एकदम कंटिन्यू असतो 5:30 ला 6 ला, पण त्यानंतर आम्ही डायरेक्ट 1 महिना 15 दिवस 2 दिवस 3 दिवस असा असतो. पण एक आदरयुक्त भीती अशी वाटते बोरा सरांची, काहीही झालं तरी पहाटे आम्हाला 5:15 ला फोन येणारच. त्यांना माहीत असतं येणार नाहीये किंवा येणार आहे किंवा काय, पण तरी त्यांचा फोन असतो. त्या फोनच्या भीतीने आम्हाला यावं लागतं कधी कधी. पण भीती वाटते बोरा सरांची. आता फोन आहे कधी कधी तर मी त्यांना रात्रीचं उशिरा जर झोपलो 2 ला 3 ला, मी 2 ला 3 ला त्यांना मेसेज टाकून ठेवतो का सर मी आत्ता झोपतोय बरं का, मला उठवू नका. तरी सरांचा फोन मला येतोच. ते बघतात की येतात की नाही येत किंवा काय. सगळ्यात महत्वाचं सांगायचं त्यांच्याकडून घेण्यासारखं काय, मला तर असा प्रॉब्लेम होता, मला कॉकिक्सचा प्रॉब्लेम झाला होता. मला प्लेन सरफेसवर बसता येत नव्हतं आणि मी तर वॉक करायचो हे करायचो तर बोरा सर म्हणले जॉईन व्हा म्हणे आम्हाला. आपले दुधाडे काका होते त्यांनी योग शिकवला, बोरा सरांनी योग शिकवला. तर तेव्हापासून जे 5 वर्ष झाले, 5 वर्षापासून वेट जास्त आहे किंवा आहारावर माझं नियंत्रण नाहीये, पण मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये. कॉकिक्सचा प्रॉब्लेम माझा एकदम सॉल्व्ह झाला. आरोग्य गुरु माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे यासाठी मी ही गोष्ट सांगतो. मला वाचनाची आवड आहे सर, मला वाचायला खूप आवडतं. मी खूप पुस्तक वाचतो. त्या पुस्तकाचा जो वाचायचा जो माझा रेट आहे, जो जर मी दिवसभर रविवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी जर मी 120 पानं वाचत होतो तर ह्या गुरुमुळं मी जवळजवळ डबल 200-250 पानं वाचायला लागलो. माझं कॉन्सन्ट्रेशन
आणि मी हे वेळोवेळी त्यांना सांगत असतो का सर माझा खूप स्टॅमिना वाढलाय. आता स्टॅमिना सगळ्यांचाच वाढलाय म्हणजे प्राचार्य साहेब आता हॉटेलला असते ते एकदम मनमोकळ्यापणाने मी सांगितलं असतं. स्टॅमिना सगळ्यांचाच वाढला, 60च्या अबव आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना इफेक्ट वाटला. तसं मला सगळ्याच गोष्टीमध्ये वाटला. पण आता पुस्तकाच्या बाबतीमध्ये मी सांगतो की मी डबल पानं वाचायला लागलो. हे फक्त आरोग्याच्या संदर्भात म्हणजे फिजिकल फिटनेसच माझी झाली असं मी नाही म्हणू शकत. तर माझं जे आध्यात्मिक म्हणा किंवा माझं कॉन्सन्ट्रेशन म्हणा, केंद्रीय क्षमता म्हणा, ती सगळी माझी एकदम वाढली योगामुळं. त्याला सगळं श्रेय मला बोरा सरांना द्यायचं. बोरा सरांचं असं आहे, मला तर कधी कधी वाटतं त्या पाठीला डोळे आहेत का काय का मी ते सांगतो तुम्हाला. असं आपल्याला आपण योगा करत असताना आपल्याला असं वाटत असतं का बोरा सरांचं आपल्याकडे लक्ष नाहीये. आणि ते तिकडं जरी त्यांचं तोंड असलं तरी त्यांना समजतं का पोटाचे व्यायाम सागर सर तुम्ही किती घेतले, राजू भाऊ तुम्ही पोटाचे व्यायाम किती घेतले. ते बरोबर आपल्याकडे येणार, आपल्याला देव असणार. त्या दिवशी बोरा सर नसल आलेले त्या दिवशी आम्हाला इतका आनंद होतो मनापासून, खरं सांगतो मनापासून इतका आनंद होता. आज पोटाचे व्यायाम करावा लागणार नाही. आज काही सूर्यनमस्कार 108 करायची गरज नाही. 5 सेट घेतले बोरा सर नाही, काय टेन्शन आहे. म्हणजे त्यांची भीती पण तेवढीच आहे आणि नाही आलं तर आनंद पण तेवढाच आहे. मनापासून जर पाऊस आला तर असं वाटतं परमेश्वरा बोरा सर नाही यावं रे हो. म्हणजे ते काही बोलत नाही सर, ते कुणालाच काही बोलत नाही. त्यांचा तो संयमी स्वभाव, शांत स्वभाव हा याचीच आम्हाला खूप भीती वाटते. म्हणजे ती आदरयुक्त भीती आहे आमच्या मनामध्ये. आणि असे बरेच मी तर वैयक्तिक बोरा सरांमुळेच योगाला येतोय. कारण त्यांचे फोन येईन माझी बायको तुम्हाला काही वाटतं का नाही, बोरा सर किती फोन करून राहिले तुम्हाला, ते माऊली किती फोन करून राहिले तुम्हाला. म्हणजे 2-3 दिवस जर नाही आलं तर ते आदरयुक्त भीतीमुळेच माणूस याच्यासाठी येतो. आता 2020-25 म्हणजे आता 20-25 याच्यासाठी म्हणतोय की बोरा सरांना जर तुम्ही उघडं पाहिलं, जर त्यांनी शर्ट काढलं योगा झाल्यानंतर, सूर्यनमस्कार झाल्यानंतर, तर बोरा सरांचं वय जे असेल तर 45च्या अबव असेल सर. 50ला पोहोचलेत ते. बरं त्यांनी जर शर्ट जर काढलं योगा झाल्यानंतर, त्या योगाचा इफेक्ट म्हणजे 20 ते 22-25 वर्षाच्या मुलांना लाजवेल अशी त्यांची बॉडी लँग्वेज झालेली आहे. म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं होतं फिगर झालेली आहे. म्हणजे त्यांचं जे सातत्य आहे, त्या सातत्यामुळं त्यांनी ते अचीव केलं. आणि त्यांचे मोठे भाऊ आहेत हे त्यांच्यापेक्षा खूप छोटे दिसतात. आता गावातले बरेच जण त्यांना माहीत असेल की खूप छोटे दिसतात. सगळ्यात मोठे आहेत म्हणजे सगळ्यात लहान आहेत त्यांच्यामध्ये असं. जाता एकच सांगल, गुरुमुळं आपल्या लाईफमध्ये खूप मोठे चेंजेस झालेले होत आहेत. आणि आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो की बोरा सरांसारखा गुरु आम्हाला राहुरीच्या ठिकाणी लाभला. या गुरुसाठी केशवसुतांची एक कविता आहे, कवींसाठी त्यांनी केली होती, पण मला ती माझ्या गुरूंसाठी मनोमनुष्य वाटते. केशवसूत म्हणतात गुरूंबद्दल, आम्ही कोण म्हणून काय पुससी. गुरु म्हणतायत आम्ही कोण म्हणून काय पुसते, आम्ही आहोत देवाचे लाडके. आणि आपल्या लाईफ मधून गुरूंना वगळा गतप्रभ जनी होतील तारांगणे, गुरूंना वगळा विकेल कवडी मोलावर हे जिने. एवढे बोलतो आणि थांबतो. धन्यवाद सागर भाऊ. तुम्ही फक्त घरीच पाहिजे. तुम्ही 6 महिने मी लिक्विड डाएट होतो सर. 6 महिने लिक्विड डाएट. माझं वजन होते 110 झालं होतं, 7 किलो. प्रत्येक वाजायचा आता हा काही राहत नाही. फक्त एकाच माणसाने माझ्यामध्ये ऊर्जा, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स एका माणसाने जागृत केला. सलग 6 महिने हा माणूस माझ्या घरी 2 मिनिटं दिवसातली रोज यायचा. रोज काय चाललं बरं आहे एवढं बस. त्या माणसामध्ये ती उभारी आली मनाला. आणि मी त्या कॅन्सरशी इतका प्रसरपणे लढायला लागलो. त्या ज्यावेळेस मी देण्याचा फॉलोअप जायचो
ते सर माझ्याकडे पाहत राहायचे. दोनदा एकदा त्यांनी माझ्यावर त्यांचे जे ज्युनियर होते त्यांची ओळख करून दिली मला. हा माणूस बघा म्हणजे हा लढाई केली आहे हा जिंकला नाही. ते म्हणजे मला तुझ्या संग सेल्फी घ्यायची म्हणजे आज मी म्हणलं माझा किती मोठा विजय झाला. त्या डॉक्टरने माझ्यावर ट्रीटमेंट केली. ते डॉक्टर वाटत नव्हतं की मला सल्ला दिला होता की तुम्ही आता काहीच करायचं नाही, तुम्ही शांत सगळं सोडून द्या, तुम्ही राजकारण काय असेल तर सगळं सोडून द्या, व्यायाम सगळं बंद करा. ह्याच्या माणसामुळं आणि मी माझ्या कॉन्फिडन्स होता म्हणजे डॉक्टर मी याच्यावर सगळ्यावर मी मात करणार. परत मी उभा राहणार. मी त्यात लढलो, त्यात जिंकलो सुद्धा फक्त एका माणसामुळं आज मी या ठिकाणी उभा आहे. आता जास्त बोलायसारखं काही नाही, पण आता सिरियस मॅटरमध्ये मी थोडं तुम्हाला विनोदचा भाग सांगतो. विनोद म्हणजे ते रिअल पर्सन. एकदा बोरा सर त्यांच्या सासूबाई आणि त्यांचे मिसेस एका देवदासाने चालली झाली सर मग त्यांची दिवी त्या दिवी चालले होते. 2-3 लेडीज होत्या. त्यांच्या सासूबाई ज्या होत्या त्यांनी त्या लेडीजने विचारलं, अहो तुमचा मुलगा उपवर आहे का, काय करतो तुमचा मुलगा. सासूबाईंना यांच्या सासूबाईंना त्यांच्या शाळेविषयी सासूबाई चर्चा केली. त्या सासूबाईंनी ऐकल्या त्या खूप हसत होत्या. बाबा संजय मिसेसला सांगितलं की बाबा ते असं ते म्हणते सगळं इतका हसला झाला त्यांचा. त्यांनी सांगितलं अहो मी त्यांची पत्नी हे त्यांच्या सासू येत नाही. म्हणजे असा हा माणूस आम्हाला लाभला. आज आमच्या टीममध्ये काही माणसं असे आमच्या ग्रुपला उंचीवर नेऊन ठेवले. गोलप आपले दादर सर खूप उंचीवर नेऊन ठेवलं सर. मी ह्या माणसाची 8 दिवसापासून मग पाहतोय. हे माणूस ना एवढ्या मोठ्या जगात तुमची मैत्री कशी कोणासंग होईल हे कधी सांगता येईल. त्या माणसाचा आमचा दोनही संबंध नव्हता, पण ती माणसे आज एक दिवस तरी नाही भेटले. ते म्हणणार माऊली तुम्ही माझ्याकडे काय नाही आली मी त्यांना फोन करणार म्हणजे असं आणि त्यांनी 8 दिवस इतके परिश्रम घेतले सगळ्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खूप प्रयत्न घेतले. यात माझी आदरांनी उल्लेख करेन तुझे भाऊ नहारांचा, नंतर जाधव सर आणि घोलप सर. खूप प्रयत्न केले सर त्यांनी. खूप आज तरी आले, खूप टिप्पणी खूप आज झाली. पण या सुधीर भाऊंचं एक मी खूप पाहिलं की ह्या माणसाची किती चकमकी, घोलप सरांची किती चकमकी आणि चांगल्या कामाला सगळं होतच असतो. मला आज भरून आलं की आज चांगला कार्यक्रम झाला. तुम्ही उपस्थित राहिले, दहावे सर उपस्थित राहिले संपूर्ण. आणि गुरुपौर्णिमेचं असं आमच्या राहुरीमध्ये सर कार्यक्रम होत नाही. आमचा गाव तिथं जर काही दुसरं असला तर तुम्हाला कॉलेज कॅम्पस आपलं पाहिजे असतं. चांगल्या कामाला पण लोक आता यायला लागले, योगा करायला लागले. ही पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. या ठिकाणी मी मला बोलण्याची संधी दिली आणि मी जास्त बोललो त्याबद्दल मी व्यासपीठाची माफी मागतो. या ठिकाणी मला बोलायची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. माऊलीजी अतिशय मनापासून मनापर्यंत आपले शब्द हृदयाला भिडणारे होते. खूप खूप धन्यवाद. आम्हाला जी ऊर्जा मिळते ते बोराजी, माऊलीजी, गिरीजी, सागर भाऊ, त्यानंतर डॉक्टर कडे यांच्याकडून. तर यानंतर मी आदरणीय डॉक्टर कड सर यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दळवी सर, आजचे सत्कार हा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळं स्वरूप या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. कारण अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही या महाविद्यालयामध्ये किंवा या कॅम्पसमध्ये किंवा आमच्या कोर्समध्ये, तो आता कोर्स आमचा आहे सर, म्हणजे त्यावर अतिक्रमण म्हणा तुम्ही काहीही म्हणा, परंतु तेवढा जो वेळ आहे आमचा 5:30 ते 7:30चा जो काय वेळ आहे, त्यानंतर तुम्हाला या 20-25 लोकांमधला एकही माणूस दिवसभर कुठेही दिसणार नाही. जे एकत्र येण्याची जी काय कला आहे किंवा जी कला या ठिकाणी घडवून आणली, ज्या व्यक्तीने हे सगळं घडवलंय ते आदरणीय आमचे बोरा सर. वय हा विषय त्यांच्यासाठी किंवा आमच्यासाठी वय हा विषयच नाही सर. वेगवेगळ्या वयातले वेगवेगळे लोक, आमचा राजू जर घेतला तर एकदम कमी वयातला आहे, परंतु बोरा सर
अनुपस्थित असताना त्यांची उपस्थिती कशा पद्धतीने तो भरून काढतो हे कौशल्य आमच्या एकदम छोट्या मित्राने या ठिकाणी सांभाळलेलं आहे. त्यामुळे राजूचं सुद्धा या ठिकाणी बोरा सरांबरोबर मी या ठिकाणी कौतुक करतो. हा म्हणजे राजू आमचा असिस्टंट पोस्ट झालेला आहे सर. वय हा विषय त्यांनी म्हणजे आम्ही पण सोडून दिलेला आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही हे सगळं कार्य या ठिकाणी करत असतो. आम्हाला या ठिकाणी महाविद्यालयाने किंवा महाविद्यालयाच्या प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी कुठलेही निर्बंध योगा करण्यासाठी घातले नाही. त्यामुळं प्रशासनाचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो आणि पुनश्च एकदा बोरा सरांचे या ठिकाणी अभिनंदन करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. यानंतर मी आदरणीय झावरे सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राहुरी कॉलेजचे प्राचार्य माननीय नवनाथजी दळवी सर, श्री विवेकानंद नर्सिंग होम अर्थात तिथल्या आयुर्वेद कॉलेजचे माजी प्राचार्य मित्र कड सर, तसेच उपस्थित असलेले गुणवरी व्यक्तिमत्व माऊली ज्ञानेश्वरजी कुपळघट आणि आजचे गुरुपौर्णिमेचे सत्कारमूर्ती बोरा सर, उपस्थित योग मित्रांनो. तसं पाहिलं तर एक रक्ताच्या पलीकडचं जे नातं असतं ते मित्राचं असतं. त्याला काही वेळ नसतं, काळ नसतो, त्याला काही कुठलंही बंधन नसतं आणि ते अतूट नातं असतं. तर या आपण योग मित्र म्हणून एकत्र आलो. त्याला निमित्त झालं जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं जो सुंदर कार्यक्रम झाला, अविस्मरणीय झाला, त्याला तोड नाही. मित्रांनो, थोडीशी खंत एक अशी वाटते की एवढी मोठी हजाराची लोकसंख्या असलेल्या राहुरीमध्ये राहुरी कॉलेजला एक इंडोर योगा ग्रुप आहे आणि एक आउटडोर योगा ग्रुप आहे. इंडोर जो आहे बोरा सरांचा आहे आणि आउटडोर आमचा आहे. आणि संख्या म्हणाल तर 100च्या आत आहे. तर एक खंत अशी वाटते की आपण जर एक प्रबोधनाचंच काम आहे, जास्तीत जास्त मंडळींना आपल्या योगा ग्रुपमध्ये जर सहभागी केलं तर खरोखरच खूप चांगली गोष्ट होईल. माऊलींनी जे त्यांचे अनुभव सांगितले ते त्रिवार सत्य आहे. योगगुरु रामदेव बाबा आपण सांगत असतात की कुठल्याही विकारावर योगा हे रामबाण औषध. आमचं येताना किंवा कालच्याला काही विषय असे झाले की दुनियेमध्ये एखाद्या गोष्टीची महती कळाली की ती आमच्या भारतीय माणसाला कळते आणि नंतर कळतं की हे मेड इन इंडिया आहे म्हणून. तर आयुर्वेद असेल, योगा असेल, तर याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा. दोन्ही आपण जे ग्रुप आहे ते वेगळे नसून एका हातात हात घालून चालणारी आहे. मित्रांनो, फक्त एक महती आपण आपल्या मित्रांना किंवा इतरांना सांगितली पाहिजे. धन आहे, दौलत आहे, भारी भारी गाड्या आहेत, बंगला आहे, परंतु इन्शुलिनचं इंजेक्शन घेतल्याशिवाय झोप येत नाही, बीपीची गोळी घेतल्याशिवाय बरं वाटत नाही, अशी मंडळी खूप आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जर आपण आकडेवारी काढली तर 10 मधले 1-2 जणच बिगर गोळ्याच्या औषधाची झोपत असते. तर आरोग्याशिवाय पर्याय नाही आणि याच्यातून व्यसनमुक्ती पण होते. त्याचा अनुभव आम्हाला आहे चांगला. तर मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपली जे सामान्य नागरिक आहे तो तर उदासीन आहेच, परंतु म्हणाल तर आपलं शासन जे आहे ते उदासीन आहे. या ठिकाणी शारीरिक शिक्षक पण आहे. महाविद्यालयामध्ये जरा थोडं कमी दिसतं, परंतु प्राथमिक शाळा असेल, हायस्कूलमध्ये असेल, शारीरिक शिक्षण हा विषय जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. तिथे कुठली अशी पदं मंजूर केली जात नाही. तुम्हाला सर्वांना आठवत असेल, आपण जे आहे आपला मिक्स एज ग्रुप आहे.
काही जण 35चे, काही 45, 50, 60, माझ्यासारखे 62. तर आपल्याला आपल्या शाळेत असताना कवायत हा एक प्रकार नाही दररोज, पण आठवड्याला मात्र व्हायचा. ती गोष्ट आता सध्याला घडत नाही. तुमची जी मुलं बाळ असतील, बऱ्याचशा शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाला महत्वच दिलं नाही. परदेशामध्ये तान्ह लेकरू पाण्यामध्ये सोडलं जातं तळ्यात, आणि ते चांगल्या पद्धतीने पोहतं. तोच प्रकार इतर गोष्टीत पण घडत असतो. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला एक थोडीशी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चळवळ उभी राहिली पाहिजे. शारीरिक आरोग्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. त्यानंतर आपण बघा, आपला इंडोर योगा ग्रुप असेल किंवा आउटडोर असेल, आपण फिरणं करतो, पळणं करतो. मला वाटतं इंडोर योगा ग्रुप सायकलिंग पण करतो आठवड्याला. तर याला जोडून जर आपण काही गोष्टी अशा केल्या, विशेषतः समजा नाही रेग्युलर जमलं तर समर सीझन मध्ये स्विमिंगचं एक जर बघितलं, म्हणजे आपले व्यायाम सर्वांगीण होतील. त्याचबरोबर जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने मी एक सांगितलं होतं की ट्रेकिंग साधारण नाही तुम्हाला महिन्याला 6 महिन्यातून एकदा ट्रेक करा, कारण फिटनेससाठी ते फार उत्तम आहे. ट्रेकिंगला आपल्याला कळतं आपलं हृदय किती काम करतं, फुफ्फुस काम करतं का, आपले पाय ठीक आहेत. मित्रांनो, पायाचं आरोग्य जर तुम्ही शेवटपर्यंत चांगलं राखलं तर तुमच्यासारखे भाग्यवान नाही. तर मी या ठिकाणी फारसं काही न बोलता एक सरांना विनंती करणार आहे, प्राचार्य सरांना, शक्य झालं तर आपले शारीरिक शिक्षक वाळून सर तर नेहमी सहकार्य करतात. तर इंडोर योगा ग्रुपला कोर्स आहे हातला. आउटडोर योगा ग्रुपला फक्त पावसाळ्याचा प्रॉब्लेम येतो. तर आम्हाला पलीकडचा जो हॉल आहे फक्त पावसाळ्यापुरता आणि सकाळी 1-1.5 तासापुरता जर उपलब्ध झाला, आणि त्या ठिकाणी तुमच्या कॉलेजचे जर विद्यार्थी जरी आले तर आम्ही आमच्या सोबत त्या ठिकाणी योगा करू शकतो. तर मी पुन्हा एकदा सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होता आलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण या ठिकाणी केलं. यानंतर मनोगतामध्ये आमचे गणेशजी झिंज सर हे आपल्याला आपल्याशी मनोगत व्यक्त करतील. उपस्थित सन्माननीय अतिथी, प्राचार्य सर, आपले सर्व योग शिक्षक, बाकी योग साधक सर्व. आता बोराजींविषयी आपण सर्वांनी माहिती ऐकली. त्यांच्याविषयी सांगण्यासारखं माझ्याकडे जास्त काही नाही, परंतु कोणताही योग असो, कोणताही प्रयोग असो, कोणताही नवीन कार्यक्रम असो, बोरा सर तुम्ही पाठीमागं पहा, हे बरोबर आहे का, ते म्हणणार असं नाही थोडं वर कर, असं नाही थोडं खाली कर. म्हणजे योगचा प्रकार ते परिपूर्ण करूनच घेणार. आणि सर्वांचा योगा हे कोणाचा जादा नाही, कोणाचा कमी नाही, कोणाचा कमी झाला तर त्यांच्याकडून आणखीन एक सेट मारून घेणार ते. तर योग दिनाच्या आणि गुरुपौर्णिमेच्या बोरा सरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. या आपण सत्कार मूर्तींच्या या ठिकाणी आपण मनोगताकडे जाण्यापूर्वी 1-2 मिनटं बोलणं गरजेचं वाटलं. आम्ही महाविद्यालयातील पंकज घोलप सर आहे, मी आहे, अनिरुद्ध जाधव, त्यानंतर आमचे वाळून सर एक असतात, हे जे योग ग्रुपशी जोडले गेलेले आहेत. आपल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य साहेबांना मी सांगू इच्छितो की सर्व जे राहुरीतील नागरिक आहेत ते त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत सातत्यानं या ठिकाणी येत असतात. ते आत्ता ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक एकदा धन्यवाद मानतो. या ठिकाणी मी माझं मनोगत 2 मिनिटांमध्ये सांगतो सर, की मी 2.5 वर्ष झाले या ग्रुपशी जोडलेलं आहे. त्यानंतर गोलप सर पण आले. तर आमच्या रोजच्या रुटीनमध्ये आम्ही महाविद्यालयामध्ये येतो, शिकवतो, चांगले सर्व सहवास असतो, परंतु या योग ग्रुपचा जो सहवास आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे इथे फक्त शारीरिक व्यायाम नाही तर मानसिक पण थकवा दूर होतो. एकत्र आल्यानंतर आम्हाला
सकाळी आम्ही जास्त वेळ हसतो, म्हणजे 1 तास आमचा व्यायाम योगासनाबरोबर हसण्यामध्ये होतो. हसण्याचा व्यायाम करतात असं पुण्यात म्हणतात, हसण्याचा पण व्यायाम केला जातो. पण इथं तशी गरज नाही, कारण की आम्ही सागर भाऊला पाहिलं, राजू भाऊला पाहिलं तरी आम्हाला हसू येत असतं. कारण की कळत न कळत होणारे विनोद, त्यानंतर सकाळी उठल्यापासून आता पहाटेचा फोन आला का सगळ्यांना भीतीचं वातावरण असतं. पहाटे फोन आला म्हणजे सगळं आम्हाला ती भीतीच वाटत नाही आता. फोन असेल तर बोराजींचा माऊलीजींचा, दुसरा काही कोणाचा फोन येऊ शकत नाही. कारण की हे सकाळी उठल्यापासून तर जवळजवळ 6:30-7 वाजेपर्यंत आम्ही सोबत असतो. सगळं विसरून जातो आम्ही, म्हणजे आम्ही महाविद्यालयात प्राध्यापक आहे, कोणी नागरिक आहे, कोणी व्यापारी आहे, कोणाच्या मागं डॉक्टर असतील, काही टेन्शन, सगळे टेन्शन आम्ही विसरून जातो. आणि एक जीवानं या ठिकाणी अतिशय म्हणजे यू शो युअर फ्रेंड्स, आय शो युअर फ्युचर असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचे मित्र दाखवा. आणि सकाळचे मित्र जास्त कमवले पाहिजे, कारण की रात्रीचे मित्र असतात ते व्यसनाकडे घेऊन जातात आणि सकाळचे मित्र हे आरोग्याकडे घेऊन जातात असं मला या ठिकाणी वाटतं. तर यानंतर मी आपले जे आज त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यांना 2 मिनिटामध्ये ते म्हटलं मी बोलणार नाही, पण आम्हाला आज तुमचं फक्त शुभेच्छा ऐकायचं. एक मिनिटात आपण शुभेच्छा द्या. आदरणीय योग साधक, नमस्कार. इथं माझ्यावर विश्वास दाखवला, सर्वजण रेग्युलर येत आहेत, त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. गोरा सर मितभाषी आहे, परंतु ते व्यायामाच्या वेळेस आम्हाला चांगलं नजरेनं, त्यांची नजर सगळ्यांवर असते, ते नजरेनं बोलतात. कारण की शक्यतो ज्यावेळेस प्रत्येक ॲक्टिव्हिटी करून घ्यायची असते त्यावेळेस त्यांचं लक्ष आमच्याकडे बारकाईनं असतं, प्रॉपर होतं की नाही हे सगळं त्यांचं लक्ष व्यायाम योग साधनेकडे असतं. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दळवी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा तस्मै श्री गुरुदेव गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण हा अतिशय चांगला असा कार्यक्रम घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योग साधनेसाठी आपल्याला जे गुरु लाभलेले आहेत ते आदरणीय माननीय प्रीतमजी बोरा साहेब यांचं आपण या ठिकाणी एक ऋण म्हणून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान आयोजित केलेला आहे. तर अशा या योग गुरुला प्रथमतः मीही वंदन करतो. प्रत्येक गुरुचं वेगवेगळं महत्त्व असतं, परंतु योग गुरुचं जे महत्त्व आहे ते मी त्या ठिकाणी अनन्य साधारण आहे असं म्हणेन. कारण की योगामध्ये जी काही ताकद आहे ती लाईफ ट्रान्सफॉर्मेशन त्याला म्हणतो अशी ताकद आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून एक माऊली पोपळघट यांनी जे काय स्वतःच्या उदाहरणात त्या ठिकाणी सांगितलंय तर इट इज द लाईफ ट्रान्सफॉर्मेशन पेक्षा लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे हेच याच्यामधलं त्या ठिकाणी त्याला समजतंय. प्रत्येकाला त्या ठिकाणी आयुष्यामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी अनुभव येत असतात. गुरु आपल्याला कोणत्या स्वरूपात भेटेल, कोणत्या कार्यामध्ये कधी त्या ठिकाणी मदत करेल आणि आपलं लाईफ कसं त्या ठिकाणी चेंज होईल हे सांगता येत नसतं. आपल्याला आत्तापर्यंत आपण जे गुरु म्हणतो म्हणजे त्या ठिकाणी शाळेतले शिक्षक असतील, पूर्वी त्या ठिकाणी गुरुकुलातले गुरु असतील, वेगवेगळ्या लेवलवर त्या ठिकाणी आपल्याला जे कोणी मार्गदर्शन करतं
त्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्या ठिकाणी गुरुच म्हणतो किंवा गुरु तो आपला असतोच. आज या विशेष कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित माननीय प्रीतमजी बोरासाहेब, माननीय माऊली पोपळघट, माननीय डॉक्टर कड साहेब, माननीय झावरे सर, आपण सर्व योग ग्रुपचे सर्व सदस्य, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमच्या महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अनिरुद्ध जाधव सर, गणित विभागाचे प्रमुख डॉक्टर पंकज जाधव सर, पंकज घोलप सर, सुरुवातीला मी आता थोडं जरा वेगळं हे करतो की मी या महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस आलोय तर या महाविद्यालयात माझे आत्ताशी त्या ठिकाणी 3-3.5 महिन्याचा कालावधी आहे मी जॉईन झाल्यानंतर. परंतु ज्यावेळेस मला या महाविद्यालयामध्ये जॉईन व्हायचं होतं, मी त्या ठिकाणी जाधव सर असतील, घोलप सर असतील, हे 2 व्यक्ती जसे तुमच्यात पॉप्युलर आहेत तर ह्या 2 व्यक्तींची माझी महाविद्यालयामध्ये सगळ्यात अगोदर ओळख झाली. आणि यांच्याकडनं थोडं मी महाविद्यालय आपलं कसं आहे, सगळ्यात सुरुवातीला सर आपलं महाविद्यालयामध्ये राहुरी शहरामधून सकाळी योग करण्यासाठी खूप असे लोक येतात. योग ग्रुप आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी सकाळपासून आपल्या महाविद्यालयामध्ये एक वेगळी अशी कवायत म्हणा किंवा वेगळी अशी सुरुवात होते आणि दिवसाची सुरुवात खूप चांगली होते असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी मी सांगितलं की या महाविद्यालयात जर मी गेलो, मला असं वाटत नाही की मला कोणते प्रॉब्लेम येतील, कारण काय असतं की आपण कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ द्या किंवा कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या, तर त्या ठिकाणी जर लोकांचा सहभाग असेल, त्या महाविद्यालयाशी जर समाजाची नाळ जोडलेली असेल तर त्या महाविद्यालयाचे जवळजवळ सगळे प्रॉब्लेम समाजाला समजतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी सहकार्य होऊन समाज आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच या चांगल्या कार्यामध्ये काय करणार आहे, सहकार्य करणार आहे आणि आपलं हे कार्य नक्कीच पुढे व्यवस्थितपणे जाणार आहे हा मला कॉन्फिडन्स वाटतो. कारण मी जवळजवळ 32 वर्ष KJ सोमय्या कॉलेज कोपरगाव या ठिकाणी कार्यरत असताना सगळ्यात सुरुवातीला मी विद्यार्थी गोळा करायचो. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन ते विद्यार्थी त्या ठिकाणी पाहिजे 12वी सुटलेले विद्यार्थी, कारण KJ सोमय्या कॉलेज हे आर्ट्स आणि कॉमर्ससाठी 1964 सालापासून त्या ठिकाणी प्रसिद्ध होतं. परंतु सायन्स त्या ठिकाणी नव्हतं आणि 1992 साली त्या ठिकाणी सायन्स फॅकल्टी चालू झाली आणि 94 पासून मी तिथे जॉईन झालो. म्हणजे सायन्स फॅकल्टी सोमय्यामध्ये आहे. सोमय्या आर्ट्स आणि कॉमर्ससाठी असायचं आणि शेजारी जे SHGM महाविद्यालय आहे ते सायन्ससाठी फक्त महाविद्यालय होतं. त्या ठिकाणची ती परिस्थिती होती. परंतु आम्ही समाजाच्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये गेल्यामुळं किंवा समाजामध्ये फिरल्यामुळं आणि आमचं जे त्या ठिकाणी 32 वर्षाचं ज्या ठिकाणी ते आमचं महाविद्यालय ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्यावेळेसचं महाविद्यालय आजचं महाविद्यालय जर तुम्ही कोपरगावमध्ये पाहिलं तर वेगळ्या त्या ठिकाणी उंचीवर गेलेलं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची मी त्या ठिकाणी खूप प्रसिद्धी कीर्ती ऐकली होती. या ठिकाणच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या बद्दल मला खूप आस्था होती, कारण की आम्ही ज्यावेळेस तिथे जॉईन झालो त्यावेळेस इथं या महाविद्यालयाचे जे प्राध्यापक होते, आता जवळजवळ त्या ठिकाणी मला वाटतं 99% लोक रिटायर झालेली आहेत, तर ती या ठिकाणी आज नाही आहेत. परंतु त्यांच्याबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं, त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन होतं. या कॉलेजची माझी एक वेगळी आस्था होती आणि म्हणून मी त्या ठिकाणी एक सहज ॲप्लिकेशन टाकलं आणि माझं सिलेक्शन झालं. तर मी तसा रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. संशोधन करत असताना मी सुरुवातीला ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून होतो, संशोधनाचा माझा अजिबात काही संबंध नव्हता. परंतु मला एक चांगली अशी त्या ठिकाणी सवय होती की शालेय जीवनापासून स्पोर्टमध्ये ॲथलेटिक्समध्ये मी बऱ्यापैकी असायचो. आणि मग जॉईन झाल्यानंतर 3-4 वर्षांनी माझ्याकडे NCC विभाग मिळाला. तर NCC विभाग मी 2014 पर्यंत सांभाळला. त्या काळामध्ये ग्राउंडवर त्या ठिकाणी मॅक्झिमम असायचो. त्या काळात जो मुलगा C सर्टिफिकेट पास होईल त्याला आर्मीमध्ये भरती होण्यासाठी लेखी परीक्षा माप असायची. डायरेक्ट फिजिकल झालं की तो त्या ठिकाणी भरती व्हायचा. अशा काळात 1998 ते 2014 पर्यंत जवळजवळ 150 ते त्यापेक्षा जास्त मुलं आर्मीमध्ये भरती झाली, काही पोलीसमध्ये भरती झाले. त्या ठिकाणी एक NCC मध्ये काम करत असताना मुलींचा विभाग, मुलींना त्यावेळेस NCC नव्हती. म्हणजे 2000 सालच्या आसपास जर पाहिलं तर त्या ठिकाणी मुलींना NCC विभाग नसायचा. परंतु मला एक
नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प बिहारला घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी योग आला आणि त्यामध्ये 7 मुली माझ्याबरोबर दिल्या होत्या. महाराष्ट्राची 11 मुलं, त्या 7 मुली. तो त्या ठिकाणी कॅम्प करून आल्यानंतर मग आमच्या कॉलेजमध्ये एक NCC मुलींचं सेपरेट युनिट असावं म्हणून मी त्या ठिकाणी एक सेपरेट मुलींचं युनिट आमच्या महाविद्यालयामध्ये चालू करण्याचा प्रयत्न केला आणि ते युनिट त्या ठिकाणी चालू झालं. आज ते युनिटही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. हे सगळं करत असताना संशोधन जे आहे ते माझं खऱ्या अर्थाने संशोधन 2003 सालापासून चालू झालं आणि संशोधनामध्ये आल्यानंतर माझा इकडचा थोडा काय झाला, कल थोडा कमी झाला. मी 2014 साली तरी सुद्धा 10 वर्ष त्याच्यामध्ये थांबलो, ते बंद केलं आणि मग बऱ्यापैकी UGCच्या मेजर रिसर्च प्रोजेक्टपर्यंत मी त्या ठिकाणी रिसर्च केला आणि मग कधी बोलण्याची किंवा कोणत्याही व्यासपीठावर उभं राहून बोलण्याची माझी सवय नव्हती किंवा नाही आहे. आता एक 2-3 महिन्यापासून जास्त बोलतोय, थोडं जरा वेगळ्या याच्यामध्ये आल्यानंतर. आणि शेवटचे एक 4-5 वर्ष राहिल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, आपण संशोधन केले, बाकीच्या सगळ्या गोष्टींचं आणि थोडं आपल्याला वेगळं काम करता येईल म्हणून या महाविद्यालयाला प्राचार्य त्या ठिकाणी भरायचं आहे आणि आपण एक सहज ॲप्लिकेशन टाकू. या ठिकाणचं जे महाविद्यालयाचं व्यवस्थापन आहे यांनी मला चांगली या ठिकाणी संधी दिली आणि या महाविद्यालयामध्ये मी प्राचार्य म्हणून रुजू झालोय. अजून माझ्याकडे त्या ठिकाणी सरांनी सांगितलं, काल मी सरांच्याकडे आलो तर प्राचार्य असं काय वाटलं नाही. प्राचार्य हे पद आहे, पण आपण एक सर्वात महत्त्वाचा एक माणूस आहोत, समाजाचे एक घटक आहोत. तुमच्यात आणि माझ्यामध्ये वेगळं असं काहीच नाही. जो काय त्या ठिकाणी प्राचार्य पदाचा अनुभव, या शिक्षण क्षेत्रातला जो काही अनुभव असेल, जी आपल्याकडे जी शिदोरी आहे त्या शिदोरीने येणाऱ्या फक्त युवकांना आपल्याला त्या ठिकाणी ते काय करायचं, मार्गदर्शन करायचं. जे प्राध्यापक आहेत त्यांना वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, UGC असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल, यांच्याकडनं ज्या ग्रँट्स या ठिकाणी येऊन जो उत्कर्ष महाविद्यालयाचा होईल, समाजाचा उत्कर्ष होईल, त्या ठिकाणी फक्त मार्गदर्शन आपल्याला करायचं आणि त्यासाठी प्रयत्न करायचे. हा एवढा फक्त वेगळा रोल आहे. अदरवाईज मी तुमच्यातलाच एक सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळं प्राचार्य असं काही वेगळं काही नसतं, पण फक्त काय असतं की ती सिस्टीम जशी चालेल त्या सिस्टीमला एक वेगळी जर फक्त दिशा दिली तर ते ऑटोमॅटिक काम होत जातं. तसं खरं सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी आज मी माझ्याबद्दलच जास्त बोललोय. बोरा सरांच्याबद्दल बोलायचं झालं तर जसं त्या ठिकाणी ते एकटे काम करत होते, हे मी सांगण्याचा उद्देश हा आहे. माणूस सुरुवातीला एकटे येऊन त्या ठिकाणी व्यायाम करत होते आणि आज जर पाहिलं तर मला असं वाटतं की योग साधनेमध्ये किंवा योगामध्ये जर नाव घेतलं तर राहुरी शहरामध्ये आदरणीय प्रीतमजी बोरा सर आणि झावरे सर यांचं नाव कमीत कमी नाही म्हटलं तरी राहुरीच्या 75% घरांच्या मध्ये तरी माहित असेल की हे 2 लोक काय करतायत, योग साधना करतायत. तुम्ही सगळे योग ग्रुप. आणि ज्या अननोन व्यक्तीला माहित नसेल, राहुरी कॉलेजवर सकाळी एक योगा किंवा 1-2 योगा ग्रुप असतात. एक असो 2 असो, त्यांना ग्रुप किती हा नाही, योगाची त्या ठिकाणी योगा इथे चालतो हे तर नक्की माहिती आहे. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे की सकाळी इथे तुम्ही योगा करता. तर तुमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी विशेष असं मी आभार मानेल की तुम्ही या महाविद्यालयावर सकाळी येताय. महाविद्यालयावर तुमचं योगाच्या प्रेमामुळं महाविद्यालय त्या ठिकाणी, महाविद्यालयावर पण त्या ठिकाणी थोडं तुमचं प्रेम आता जडलं असेल असं मला वाटतंय. आणि ज्या वेळेस आपण कोणतीही गोष्ट म्हणतो, महाविद्यालयाचा खरा हेतू काय आहे तर समाजापर्यंत पोहोचणं. समाज त्या ठिकाणी शिक्षणाच्या ज्या काय त्या ठिकाणी हे असतील, योजना असतील, मुलांना असणाऱ्या देणाऱ्या फॅसिलिटीज असतील, हा भाग मुलांच्या दृष्टीने असेल. परंतु ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी येत आहे, आमचं महाविद्यालय समाजाशी जोडलेलं आहे, समाजाशी त्याची नाळ जोडलेली आहे, याचा मात्र त्या ठिकाणी महाविद्यालयाला आणि मला वैयक्तिक त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. आमचं सध्याचं मॅनेजमेंट असेल तेही अगदी तुमच्या योगा ग्रुप बरोबर मला वाटतं एकदम त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो सगळा. एखादी गोष्ट जर समाजाच्या उपयोगाची असेल, मी आता एक 2-3 महिन्यामध्ये जेवढ्या वेळात त्यांच्याशी संपर्कात येतो, तर एखादी गोष्ट जर आपल्याला समाजाच्या उपयोगाची असेल तर इमिजिएट त्या गोष्टीला त्यांचा होकार असतो. मला या ठिकाणचं मॅनेजमेंट अतिशय आल्यापासून पॉझिटिव्ह वाटलं. हे साधारणतः 32 वर्षामध्ये मी पाहिलेलं मॅनेजमेंट आणि 3 महिन्यामध्ये पाहिलेलं मॅनेजमेंट, याच्यामध्ये मला यांचा सगळ्यांचा अतिशय चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वाटतो. आणि म्हणून या महाविद्यालयाला भविष्यामध्ये नक्कीच अजून चांगले, जे त्याचं पाठीमागचं भविष्य होतं त्या भविष्यापेक्षाही त्या ठिकाणी आता नवीन जर पाहिलं तर एज्युकेशन क्षेत्रात खूप चेंजेस होतात. NEP येत आहे, गव्हर्नमेंटचे धोरणं बदलत आहेत. सरांनी आता त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. जरी समजा हे सगळे जर वरूनच चेंजेस होणार असले, माझ्यामध्ये त्या ठिकाणी आपण हे काम करत असताना वेगळ्या लेवलवर महाविद्यालय जाईल असं मला वाटतं. कारण की ह्या सगळ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे मॅनेजमेंट कोण आहे, त्यांचे ध्येय धोरणं काय आहेत, याच्यातून आपल्याला पुढं कसं जाता येईल, ही विचार त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी होत असतात.
त्यामुळे मला हा एक वेगळा कॉन्फिडन्स आहे. तुमच्या सगळ्या योगा ग्रुपमध्ये जर पाहिलं तर आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये निकम सर आहेत, राजेंद्र भुसाडी सर आहेत, सागर साळवे आहेत, डॉक्टर कड आहेत, माऊली पोपळघट आहेत, धावरे सरांनी केलं, गणेश सिंज, आणि ह्या सर्वांनी त्या ठिकाणी हे मनोगतात व्यक्त करताना बोरा सरांच्या बद्दल सांगितलं की ते काय करतात की आमच्याकडनं ते जबरदस्तीने करून घेतात, आम्हाला फोन करतात. नाही जर समजा आम्ही करत असेल ते असं नाही असं करायचं, एखाद्याला जर समजा कमी हे झाला असेल तर त्याच्याकडनं जास्त योगा करून घ्यायचा. हे लक्षात घ्या, पूर्वीची जी गुरुकुल पद्धत होती प्रत्येकाला त्या ठिकाणी गुरुचं लक्ष असतं. ह्या तुमच्या गुरुचं तुमच्याकडे लक्ष आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गुरुचं तुमच्याकडे लक्ष असण्याचं अजून एक त्या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला बेनिफिट काय आहे, तुमचं आरोग्य अतिशय चांगलं होणार आहे. हा तुम्हाला सगळ्यात मोठा जो बेनिफिट आहे तो स्वतःच्या, म्हणजे मी तर नेहमी मुलांनाही म्हणत असतो, सर सलामत तो पगडी 50. आपण समाजामध्ये काहीही करू द्या, पण आपण स्वतः कसे असलो पाहिजे, फिट असलो पाहिजे. आणि तुम्ही स्वतः फिट राहण्यासाठी ह्या गुरुची तळमळ आहे. त्याच्यातनं तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन होतंय. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की वेगळं काय, आम्हाला आमची जी परिस्थिती ती बदलते का, काय होतंय का. आता एक लक्षात घ्या, आपण अशा स्टेजवर एक वेळेस माणूस येतो, त्याच्याकडे किती धन, किती संपत्ती, किती काय आहे हे महत्वाचं नसतं. तुमचं आरोग्य किती चांगलं आहे ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची आरोग्याची देणगी आहे, आणि ही आरोग्याची देणगी आपल्याला या गुरुकुन जर मिळत असेल तर खऱ्या अर्थाने जे काय आपलं आयुष्य वाढणार आहे पुढे, तर ते सगळं जे काय जिथपर्यंत आपण जगणार आहोत, मी म्हणेल त्याच्यामधला त्या ठिकाणी 50% तुमचा हे गेला असेल, तर 50% जीवन जगण्यासाठी जी इथून पुढे उभारी मिळणारी ती ह्या योगामुळे मिळणारी, ह्या तुमच्या गुरुमुळे मिळणारी. त्यामुळे परत एकदा तुमच्या गुरुला मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि हा तुमचा ग्रुप अजून मोठा होऊन लोकांना त्या ठिकाणी योगाचं स्वतःच्या त्या ठिकाणी लाईफचं महत्त्व कळून हा अजून मोठा ग्रुप झाला पाहिजे, अशा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या योगामध्ये एक डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन म्हणजे काय, प्रत्येक जण आपण म्हणतो तो फार माणूस डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन म्हणजे मी त्याचा अर्थ असा घेतलेला आहे की एखादी गोष्ट जर करायची असेल, आपल्याला 2 मन असतं पहा, बाह्यमन आणि अंतर्मन. तर ते बाह्यमन जर कधी म्हटलं नाही हे करूया, अंतर्मन म्हणतं नाही करायचं. कधी कधी एक मत तयार झालं, दुसरं मत नको वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट आपल्या इच्छेविरुद्ध करावी लागते, आणि ती केल्यानंतर त्याच्यातनं चांगली गोष्ट होते. म्हणजे जर एखाद्या गोष्टीमध्ये तुमची इच्छा करण्याची नाहीये, तुम्ही कुणाच्या तरी धाकाने, कुणाच्या तरी फोर्सने ती गोष्ट करताय, आणि ती गोष्ट केल्यानंतर एक जी काही शिस्त येते ती शिस्त म्हणजे डिसिप्लिन. म्हणजे कुणाच्या तरी भीतीने चांगलं करण्याच्या दृष्टीने तुम्ही करताय ती गोष्ट म्हणजे डिसिप्लिन आहे. आणि मग ते चांगलं होतंय म्हणलं की आपण बरोबर त्या पहाटे 5ला उठायचं म्हणजे तुम्हाला जाग येणारच, तुम्ही उठणारच. दॅट इज द डिसिप्लिन. सुरुवात कशापासून झाली, तुम्हाला कुणीतरी फोर्स करण्यामध्ये झाली, आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये झालं. म्हणजे तुमचं लाईफ काय झालं, त्या ठिकाणी डिसिप्लिन झालं. प्रत्येक गोष्ट तुम्ही वेळेवर करताय, ह्या गोष्टी झाल्या. त्यांनी एक तुमच्यामध्ये आदरयुक्त भीती निर्माण केलेली आहे, आणि त्या भीतीचं त्या ठिकाणी तुम्हाला लाईफमध्ये सगळ्यात जास्त फायदा त्याचा होणार आहे. अजून मला वाटतं जाधव सरांनी सांगितलं की आमच्यामध्ये एक विनोद करणारे पण त्या ठिकाणी आहेत. लक्षात घ्या, विनोद आणि योग. आयुष्यामध्ये जर विनोद नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी लाईफ जगताना जी काय म्हणजे आपण म्हणतो ना की निरस असं आयुष्य, ते निरस आयुष्य असतं जरी विनोद नसेल तर. विनोद एखादा छोटा जरी झाला, एखादा हे जरी झाला तरी आपण लगेच काय करतो, हास्य येतं. आणि हसल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समोरच्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलते. योग केल्यानंतर जीवनाकडे पाहण्याची काय होते, दृष्टी बदलते. आणि जेव्हा विनोद आणि योग या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये जुळून येतील तर तुमचं लाईफ त्या ठिकाणी सक्सेस. याच्यापेक्षा वेगळं काही नाही की आपण त्या ठिकाणी हसलो पाहिजे, आपलं आयुष्य चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे विनोदाची गरज आहे, योगाची गरज आहे. दोन्ही गोष्टी तुम्ही करताय तर तुमच्या त्या ठिकाणी विनोद गुरुला पण मी त्या ठिकाणी धन्यवाद देईन की माणसाने विनोद बुद्धी नेहमी जागी ठेवली पाहिजे. जरी समजा कसल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी हे आलं, फ्रस्ट्रेशन आलं, एखादा छोटा विनोद झाला की लगेच आपल्या त्या ठिकाणी काय होतं, फ्रेश होतो माणूस, थोडा हसतो, एक क्षणामध्ये एखादी गोष्ट विसरून जातो आणि लगेच आपण पुढचा मार्ग क्रमित करतो. रस्त्याने जाताना सुद्धा एखादा जर आरामशीर त्या ठिकाणी आपण जात असतो, पण एखादा आरामशीर चालत असतो, तो आडवा आल्यानंतर आपल्याला काय होतं, थोडी तकलीफ होते. पण जर तेच वेळेस समजा आपण त्याच्याकडे जर जास्त आणि पाहिलं तर आपल्याला त्रास होतो. पाहिलं का, गेला, चला आता पुढे जाऊ. म्हणजे तो एक त्या ठिकाणी वेगळ्या प्रमाणे गेला आणि आपण पुढे जाऊ. असे अडथळे छोटे छोटे येत राहतात.
पण त्याच्यामध्ये आपली विनोद बुद्धी, जर समजा त्या ठिकाणी एखाद्या माणसाने चूक केली रोडवर, आपण उतरून त्याच्यासाठी भांडतच जर बसलो तर आपला पुढचा प्रवास होणारच. पण त्याला त्या ठिकाणी सोडून देऊन त्याच्यात जर वेगळं मनाला हे करून पुढे जायचं, विनोद बुद्धी आपल्याकडे असली आपण त्याला सोडून देऊन पुढे जातो. आता त्या गेला, आपल्याला चला पुढे, लाकडा आला होता गेला होता, त्याच्या पद्धतीने आपण जाऊया. तर अशा प्रकारे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉर्निंग अँड इव्हिनिंग फ्रेंड्स. फार चांगल्या म्हणजे तुमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या आणि मिळाल्यानंतर त्याच्यातनं मला एक हे वाटलं की मॉर्निंग फ्रेंड्स आणि इव्हिनिंग फ्रेंड्स. मॉर्निंग फ्रेंड्स सगळ्यात जास्त असले पाहिजेत, हे अतिशय खरंच आहे. इव्हिनिंग फ्रेंड नाही भेटला तरी चालेल. कारण मॉर्निंग फ्रेंड्स जर भेटले तर तुम्हाला आरोग्याची देणगी मिळणार आहे. इव्हिनिंग फ्रेंड जर भेटला, एक जरी भेटला तरी काय होणार आहे, तुमच्या त्या ठिकाणी आरोग्याचा ऱ्हास होणार आहे. काय त्यामुळं त्या ठिकाणी इव्हिनिंग फ्रेंड्सपेक्षा सगळ्या तुम्हाला मॉर्निंग फ्रेंड्सला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी तुमचा मॉर्निंग फ्रेंड होण्याचा मी सरांना म्हटलंय एक प्रयत्न करतो. फक्त कधी काय होतं की बऱ्याच वेळा म्हणजे आता साधारणतः एखाद्या वेळेस लांबचा कधी प्रवास झाला, पुण्याला जाण्याची वेळ आली किंवा आपल्या पर्सनल कामानिमित्त जर झाला तर त्यावेळेस काय होतं की सकाळी परत उठून कॉलेजवर यायचं असतं, बाकीचं असतं. त्यामुळे जरा पण तुम्हाला सरांनी सांगितलं तुम्ही एकदा जर सुरुवात केली आणि तुम्ही बरोबर वेळ काढाल. आता बोलतो मला बोरा सरांनी ते सांगितलं, तुम्ही एक दिवस वेळ काढा, दुसऱ्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिक येताल, कितीही व्यस्तता असली तरी येताल. त्याचा मी प्रयत्न करील सर. म्हणजे मला आज ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला अजून एक जीवनामध्ये एक गुरु मिळेल असं त्या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि मी त्याप्रमाणे प्रयत्न करतो. सरांनी आत्ताच सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी 2 ग्रुप आहेत आणि एका ग्रुपला इंडोरमध्ये त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी चालतात. आम्ही आउटडोर ॲक्टिव्हिटी करतो. पावसा पाण्याचा वेळ जर आला तर आम्हाला एक हॉल असेल. तर सर बाहेरचा हॉल म्हणजे त्या कॉर्नरला आहे तो म्हणताय का तुम्ही? कॉर्नरचा हॉल ठीक आहे. त्या कॉर्नरच्या हॉलची पण आपण उपलब्धता होती का ते पाहू. कारण आता सध्या तो आहे, परंतु त्या ठिकाणी अजून एक आपलं थोडं असं आहे की सांगायला हरकत नाही, आम्हाला त्या ज्या बिल्डिंगचं युटिलायझेशन आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला युटिलायझेशन करायचं आणि महाविद्यालयामध्ये एक अद्ययावत असं स्पर्धा परीक्षा केंद्र असावं अशी त्या ठिकाणी म्हणजे माझी पण त्या ठिकाणी इच्छा आहे. आणि त्याचा फायदा काय होईल की आपले सगळे जे काय विद्यार्थी बाहेर पडतायत त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आणि या गोष्टीसाठी आग्रह करणारे हे 2 लोक आहेत, जाधव सर आणि गुलाब सर. तर त्यांना आपण त्या ठिकाणी या हॉलचं युटिलायझेशन त्या गोष्टीला करता जर तुम्हाला काय अडचण येईल तर केव्हाही आपण तो त्या ठिकाणी उडून देऊ शकतो. पावसा पाण्याच्या वेळेस आपण तुम्ही तो युटिलाइज केला तरी काही हरकत नाही. परंतु त्या ठिकाणी ह्या 2 व्यक्तीला त्या ठिकाणी ती जबाबदारी देणार आहे. त्यामुळे ते जरी इथं असतील तर ऑटोमॅटिक तुम्हाला ती सुविधा मिळेलच. जरी स्पर्धा परीक्षेचा मोठा हॉल आहे, तो हॉल या गोष्टीला सकाळी 1 तास वापरला तर काही हरकत नाही. अशा प्रकारे आपण कसं नियोजन होतंय ते पाहूया. आज तुम्ही म्हणजे आज पहिल्या वेळेस मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठाहून प्रमुख अध्यक्ष म्हणून बोलतोय. याचा मला फार मोठा त्या ठिकाणी म्हणजे वेगळं हे वाटतं. आज या कार्यक्रमानिमित्त तुम्ही मला विशेष करून निमंत्रित केलं, अतिशय मान सन्मान दिला. तुमच्यामधले जे काय सगळ्या प्रकारचे मंडळी या ठिकाणी आहेत, समाजाच्या विविध स्तरात काम करणारी मंडळी आहेत. त्यामध्ये बोरा सरांचं वेगळेपण असेल, माऊलींचं वेगळेपण असेल, डॉक्टर कड हे तर स्वतः डॉक्टर आहेत, त्यांचंही त्या ठिकाणी योगा ग्रुपशी असणारं तुमचं एक वेगळं नातं आहे. झावरे सर मला वाटतं आता 62 प्लस असतील आणि मिनिमम जर पाहिलं तर पाठीमाग मला एक छोटा मुलगा असतो, तोही 17-18 वर्षाचा असावा असं वाटतं. म्हणजे एक साधारणतः हा मोठा मिक्स ग्रुप म्हणजे एज ग्रुप जर पाहिलं तर मोठा आहे. परंतु सगळ्या स्तरातून तुम्हाला त्या ठिकाणी योगाचं जे काही जीवनामधलं महत्त्व कळालेलं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही एक ध्येय ठेवून एकत्र आहात. तुमचा हा ग्रुप असाच खूप मोठा व्हावा. राहुरी महाविद्यालयातून किती मोठा ग्रुप हा झाला आणि जर आपल्याला जागा कमी पडणार नाही, इंडोर गेम हॉलमध्ये जेवढे त्या ठिकाणी एक ग्रुप आहे, बाहेर आणखी आपल्याकडं जागा तशी भरपूर आहे आणि हा ग्रुप कितीही मोठा झाला तर या महाविद्यालयामध्ये या योगा ग्रुपसाठी नेहमीच त्या ठिकाणी मी इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना या महाविद्यालयामध्ये विशेष असं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कुणाची अनुमतीची गरज लागणार नाही की या प्रकारे त्या ठिकाणी मी मॅनेजमेंटशी बोलेल. चांगली गोष्ट आहे.
त्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टींना सहकार्य करण्याची भूमिका असेल आणि मला शक्य होईल तेवढ्या लवकर मी तुमच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचे जे आपले प्रीतमजी बोरासाहेब आहेत यांना त्या ठिकाणी उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच योगा त्या ठिकाणी समाजामध्ये त्यांनी खूप प्रचार प्रसार करून समाजाचंही त्या ठिकाणी सगळं आरोग्य चांगलं करण्याची त्या ठिकाणी अजून एक भूमिका त्यांच्यामध्ये आहे, अजून मोठी व्हावी यासाठी शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा सोहळा आयोजित केला होता. बरं, कृतज्ञता व्यक्त का करायची? आपण आपल्याच माणसाशी काही बोलत नाही. आपले कुटुंबातील व्यक्ती असले तर त्या आयुष्यभर आपल्यासाठी झटत करत असतात, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. आपण आपले आई असेल, वडील असतील, ते आपली चांगले 2 शब्द किंवा त्यांच्यापाशी जवळ बसून त्यांना काय लागतं काय लागत नाही आपण सर्व त्यांना देतो, पण प्रेमाने त्यांच्याशी गप्पा मारत नाही. तर ते ह्या भाव व्यक्त करण्यासाठी आदरणीय आमचे माऊली सर, ज्ञानदेव कोमलगड सर यांच्या 2 दिवसापूर्वी आम्हाला फोन आला होता की आपण हा कृतज्ञता सोहळा गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी सेलिब्रेट करायचा आहे. 6 ते 7 या दिवशी सकाळच्या कालावधीत करायचं आहे. टाइम फार कमी आहे. तर ठीक आहे म्हटलं आम्ही म्हटलं, आणि त्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी जाधव सर आणि जाधव सर आणि माझ्यावर दिली होती. आता सर हा सगळ्या कार्यक्रमाचा जो जे काय सर्व नियोजन आयोजन जे आहे त्याचे डायरेक्टर म्हटलं तर आम्हाला माऊली सर आहेत. त्याचे डायरेक्टर त्याचे दिग्दर्शक माऊली सर आणि सहदिग्दर्शक सुधीरजी नहार सर म्हणता येईल. आणि आम्ही सर्व जे इंडोर तुम्ही जे म्हटले पार्टिशन केलं आउटडोर आणि इंडोर योगा, इंडोर योगाचे सगळे कलाकार याचे सर्व आयोजक आहोत आम्ही सर्व या ठिकाणी. तर हा प्रस्ताव आम्ही प्राचार्य सरांकडे सांगितला की आपल्याला 2 नंबरमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आहे योगा दिनाचा. तर प्राचार्य सरांनी अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तुम्हाला हा तुम्हाला उपलब्ध राहील, तुम्ही तुमचा कार्यक्रम छानपैकी आयोजित करा आणि आमचं जे निमंत्रण आहे तुम्हाला ह्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट राहावं लागेल. ते त्यांनी स्वीकारलं आणि ते पण आनंदाने या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले. तर फक्त 2 मिनिटं बोलतो. प्रीतमजी बोरा सरांबद्दल आमचे योगगुरू त्यांच्याबद्दल बोलणं आज गरजेचं आहे. त्यांच्याप्रती आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आपण परत सांगितलं मॉर्निंग ग्रुप आणि मॉर्निंग फ्रेंड्स आणि इव्हिनिंग फ्रेंड्स याची गरज काय वाटते? त्याचा प्रॉब्लेम असा आहे की आपण 35 एज नंतर 35 एज नंतर जो प्रत्येकाचा व्यवसाय करत असतो, उद्योगधंदा करत असतो, कोणी नोकरी करत असते. तर शालेय मित्र असतात, महाविद्यालयाच्या स्तरावर आपले मित्र असतात, पण कामकाजाच्या ठिकाणी आपण जे काम करतो त्या ठिकाणी फक्त स्पर्धा असते, मित्र होऊ शकत नाही कोणी एकमेकांची. हा प्रॉब्लेम असतो. आणि काय होतं 35व्या एज नंतर आपुलकी कुणी म्हणणार घरचे फक्त घरच्यांची काय अपेक्षा असते आपल्याला, यांनी फक्त आणून द्यायची. एक घरातला कर्ता पुरुष म्हणजे काय, तो फक्त करत राहणार घरच्यांची प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. आज मला हे लागतं मला ते लागतं आणि त्याला आपुलकीने कोण त्याच्यावर बोलतच नाही. मग ही आपुलकी कुठं मिळत नाही त्या माणसाला. मग तो कसा इव्हिनिंगचे फ्रेंड शोधतो. इझी मार्ग येतो, इझी मार्ग येतात, इव्हिनिंग फ्रेंड्स इझिली होऊन जातात. पण मॉर्निंगचे फ्रेंड्सला थोडीशी कसरत आहे, थोडंसं डिफिकल्टी आहे. त्याच्यामुळे तो तर त्या नशिबाने आम्हाला ते मॉर्निंगचे फ्रेंड मिळाले.